नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात मायभूमी न्यूज. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागेल, काय आहेत अडचणी, कसे मिळेल आरक्षण, काय सांगत आहेत कायदेतज्ञ, पहा मायभूमी न्यूजचा खास रिपोर्ट. नमस्कार, मायभूमी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये सध्या एक विषय खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे. त्या अनुषंगानेच आज आपण या ठिकाणी निलंगा वकील मंडळाचे काही तज्ज्ञ वकिलांशी आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. नेमकं मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही याबाबत आपण काही वकील मंडळींची या ठिकाणी मतं जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना आजच्या या चर्चेमध्ये सहभागी झालेले सर्व ॲडव्होकेट वकील मंडळींची मी परिचय करून देणार आहे. सुरुवातीला आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट गोपाळ इंगळे. यानंतर आपल्यासोबत सहभागी आहेत ॲडव्होकेट तिरुपती शिंदे. यानंतर ॲडव्होकेट जयंत देशपांडे साहेब. त्याचबरोबर ॲडव्होकेट बाबासाहेब सोमवंशी साहेब. त्याचबरोबर ॲडव्होकेट नारायण सोमवंशी साहेब, ॲडव्होकेट पद्माकर पेटकर साहेब आणि ॲडव्होकेट रविकिरण केंद्रे साहेब. या सर्वांचं मायभूमी न्यूजमध्ये स्वागत आहे. सर्वांचं मनापासून मायभूमी न्यूजमध्ये स्वागत करतो. आजचा जो आपला विषय आहे तो आहे की महाराष्ट्रामध्ये जे मराठा समाजाला आरक्षणाचा जो विषय आहे की मराठा समाजाला खऱ्या अर्थानं म्हणजे खरंच कायद्याच्या दृष्टीनं आरक्षण मिळेल का, हा आपला आजचा महत्त्वाचा विषय. सर्वप्रथम मी जातो ॲडव्होकेट इंगळे साहेबाकडं. इंगळे साहेब, काय सांगाल की मराठा समाजाला कायद्याच्या दृष्टीने आरक्षण मिळेल का? हे बघा, कायद्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वीच तरतूद केलेली आहे. त्याच्यामध्ये त्या कलमान्वये मराठ्यांनासुद्धा आरक्षण देण्यासाठी तरतूद केली होती. परंतु पहिलेच्या काही नेत्यामुळे ह्या मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही. खरे पाहिले असता समाज मोठा असला तरी आर्थिक दृष्टीने फार कमकुवत आहे आणि 80% मराठा समाज हा आर्थिक दारिद्र्यामध्ये निष्पत पडलेला आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण देणं अतिशय गरजेचं आहे. आता या महाराष्ट्रामध्ये 107 मराठ्याचे आमदार आहे. परंतु असं जोडता येणार नाही की बाबा मराठ्याचे आमदार 107 असल्यामुळं मराठा समाज मोठा आहे. 107 आमदार असले तरी 80% मराठा समाज हा दारिद्र्य रेषेखाली जगतो आहे आणि त्या लोकांना देण्याचं काम हे या मराठा समाजातील आमदाराचं आहे. पण त्यांच्या निष्क्रियतेमुळे आज या समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. म्हणून हाच प्रश्न घेऊन मी ॲडव्होकेट तिरुपती शिंदे साहेबाकडे जातोय. सर, मराठा समाजाला कायद्याच्या दृष्टीने आरक्षण मिळेल का, काय सांगाल? नक्कीच आरक्षण मिळण्यास अडचणी काहीच नाहीत. ज्या पद्धतीनं पूर्वी फडणवीस सरकारने आरक्षण दिलं, परंतु तेच एका व्यक्तीने त्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्यामध्ये ते आरक्षण तांत्रिकदृष्ट्या गेलं. म्हणजे 50%च्या वर आरक्षण देता येत नाही असा जो काही कायदा आहे त्या कायद्यामुळे ते आरक्षण त्या ठिकाणी गेलेलं होतं. परंतु यापूर्वीही तामिळनाडू सरकारमध्ये तेथील स्थानिक लोकांनी ज्यावेळी तिथं उठाव केला किंवा आरक्षणाबाबतीत जी खंबीर भूमिका घेतली त्यावेळी त्या ठिकाणी तिथं बदल करून ते आरक्षण 50%पेक्षा जास्त म्हणजे 70 ते 72% त्या ठिकाणी ते आरक्षण देण्यात आलं आणि तेथील लोकांना त्याचा फायदा त्या ठिकाणी घेता येत आला. तसं महाराष्ट्रामध्येही या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जी आरक्षणाची टक्केवारी आहे किंवा 50%चं जे आरक्षण म्हणतो आपण त्याच्यामध्ये वाढ करून त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण देता येईल. आता यामध्ये आणखीन एक त्या ठिकाणी असा पेच निर्माण होतो की बा मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण द्यायचं का, म्हणजे त्या 50%त राहूनच आरक्षण द्यायचं का. तर एकंदरीत तसंही देता येईल. परंतु ओबीसीमध्ये यापूर्वीच अनेक जातींची संख्या त्या ठिकाणी भरमसाठ वाढलेली आहे. त्यामुळे तिथं जरी हा मराठा समाज ओबीसीमधनं आरक्षण द्यायचं म्हणलं तर संख्येनं खूप जास्त असल्यामुळं तेही आरक्षण त्या ठिकाणी कमीच राहणार आहे. त्याच्यामुळं आरक्षणाची टक्केवारी वाढवून त्या ठिकाणी मराठा समाजाला वेगळं आरक्षण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि ते तामिळनाडू सरकारनं यापूर्वी करून दाखवलेलं आहे. म्हणजे असं काही आपण अपेक्षा करतो आहे आणि काहीतरी भास निर्माण करतो आहे, मृगजळ निर्माण करतो आहे असं नाही. ते घडलेलं आहे आणि त्या दृष्टीनं तसं जर आरक्षण दिलं तर त्या ठिकाणी नक्कीच मराठ्यांना आरक्षण त्या ठिकाणी मिळू शकेल. सर, मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल का, कायदा काय सांगतो? आज प्रश्न असा आहे की कायदेशीर पैलू काय आहे.
तर याबाबत आत्तापर्यंत एकूण 4 आयोग या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गठीत करण्यात आलेले होते. त्यापैकी 4ही आयोगाचा जो अहवाल आहे तो राज्य शासनाने स्वीकृत केलेला आहे. त्यापैकी 3 आयोगाचं असं मत होतं की आरक्षण देऊ नये. मला वाटतं 2016-17च्या आसपास काहीतरी थोडं म्हणजे कालावधी मागे पुढे असू शकतो. एक म्हणजे शेवटचा आयोग ज्यावेळेस गठीत केला त्या आयोगाने असं म्हटलं की मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या मागास असल्यामुळे त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे. परंतु मूळ विषय असा कायद्याप्रमाणे असा आहे की ज्या वेळेला एखाद्या समाज घटकाला आपण म्हणजे आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास असं संबोधतो ते ज्यावेळेस सिद्ध करायची वेळ येते त्यावेळेस त्यातील सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कायदेशीर पैलू ज्याला आपण म्हणतो तो महत्त्वाचा असा आहे की राज्य मागास आयोगानं त्याची शिफारस केली पाहिजे. या अगोदर आयोग नेमले, सर्व काही म्हणजे प्रक्रिया पार पाडण्यात आली, परंतु राज्य मागास आयोग नेमून त्याचा अहवाल येणं अपेक्षित जे होतं ते झालं नाही. मला वाटतं या मागच्या सरकारच्या काळात म्हणजे 2018 पूर्वी फडणवीस सरकारच्या काळामध्ये राज्य मागास आयोगाची स्थापना झाली आणि त्याचा अहवाल तसा मागून घेऊन जो राज्य शासनाने नेमलेला आयोग आहे त्याचाही अहवाल हे करून दोघांचा म्हणजे एक अभ्यास करून सरकारने त्यांना आरक्षण दिलं आणि त्यामुळे ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं. सर्वोच्च न्यायालयात न टिकण्याचं कारण अनेक कारणं आहेत. त्यापैकी राज्य मागास आयोगाचा जो अहवाल आहे तो आहे मराठीमध्ये. त्या अहवालाचं जे ट्रान्सलेशन आहे जे सुप्रीम कोर्टाच्यामध्ये द्यायनं अपेक्षित होतं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून ते देण्यात आलेलं नसल्याचं आता सध्या बातम्यातून आपण पाहतोय. ते एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे पुरेशी खबरदारी घेऊन सगळ्या जे काही म्हणजे पुरावे आहेत जे काही निकष कसे पूर्ण आहेत याची बाजू जर व्यवस्थित जर मांडली गेली तर नक्कीच आरक्षण मिळू शकेल. त्यात कुठली अडचण येणार नाही. धन्यवाद सर. यानंतर आपण जाणून घेणार आहोत ॲडव्होकेट बाबासाहेब सोमवंशी यांच्याकडून. सर, मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल काय? मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी काहीच अडचणी नाहीत. कारण संविधानिक जर पाहिलं केंद्राने अशा प्रकारचे आयोग स्थापन करून मागासवर्गीय आयोग करून ही वेगळीच यंत्रणा करून 16% आरक्षण द्यावं हे आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि इथले जर पुरावे पाहिले तर आमचं राज्य हे म्हणजे मराठवाडा हे जे आहे ते तेलंगणाला लागून होतं. त्यावेळेस म्हणजे आमचे पुरावे काही सापडलेत मराठा म्हणून. आज जे कुणबीसाठी दिलं असं म्हणतात, परंतु ते कुणबी हे संपूर्ण मराठा समाज त्याच्यात बसणार नाही. परंतु या प्रत्येक राज्यकर्त्याच्या निष्क्रियतेमुळं जो तो आपल्या मताचं ध्रुवीकरण करत राहतो आणि या समाजाला असंच झुलवीत ठेवायचा प्रयत्न करत आहेत. इलेक्शन आलं की हा आरक्षणाचा मुद्दा तयार होतो. आजपर्यंत हेच झालेलं आहे. परंतु ठाम असं आमचं मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. जरंगे पाटलाला आमचा जाहीर पाठिंबा असावा. यानंतर मी जाणून घेतोय ॲडव्होकेट पद्माकर पेटकर साहेब यांच्याकडून. सर, मराठा समाजाला आरक्षण कायद्याच्या दृष्टीनं मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते का? कायद्याच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर संविधानामध्ये भारतीय संविधानामध्येच लिहिलेलं आहे की बुवा एक मर्यादा आहे 50%च्या वरी. जर त्या मर्यादेमध्ये बसत असेल, कायद्याच्या चौकटीमध्ये जर बसत असेल तर उपेक्षित जे आहेत मराठामध्ये त्यांना दिलेलं सोयीस्कर आहे. कारण सर्वच्या सर्व जर मराठ्यांना दिलं तर ह्या आरक्षणाचे काही मोलच राहणार नाही. म्हणून ॲक्च्युअल जे उपेक्षित आहेत त्यांना आरक्षण दिलेलं योग्य राहील. ॲडव्होकेट रविकिरण केंद्रे साहेब, मराठा समाजाला कायद्याच्या दृष्टीने आरक्षण देता येईल का? काय सांगाल? कसं आहे, पूर्ण जर विचार केला संविधानामध्ये घटक नेमणे, कमी करणे, वाढवणे हे संविधानिक अधिकार आहेत सगळ्या शासनकर्त्यांना. आणि त्याप्रमाणे जर राज्य शासनानं मागे तरतूद केली आणि तो आरक्षण जाहीर केलं ते बरोबर आहे. आणि असं जर विचार केलो की आपण बाबा ह्यांच्याकडे पूर्वीपासून असं म्हणतात की करोडोच्या प्रॉपर्टी आहेत, पण आज ती स्थिती राहिली नाही. आज मराठा समाजानं बघितलं तर आता 70,000च्या खाली सुद्धा उत्पन्न आहे. जवळजवळ 40 ते 50% लोकांचं. ह्याच्याकडे विचार केला असता तर मराठा समाजाला आरक्षण भेटणं हे गरजेचं आहे आणि ते भेटलंच पाहिजे. कायद्याच्या दृष्टीनंच भेटतं आणि त्याच्यासाठी अधिकार आहेत. आपण अनेक ह्याच्यामध्ये संशोधन करतो.
समजा आपण 50%ही म्हणतो, त्याच्या पुढेही वाढवलं गेलेलं आहे. संशोधन करण्याचा अधिकार कुणाला आहे? राज्यकर्त्यांनाच आहे. आणि त्यांनी संशोधन करून केंद्रातही संशोधन करावं आणि त्याप्रमाणे पुरावे सादर करावेत. आणि जे जे पुरावे लागतील ते पुराव्याचे हे जाहीर करावं. ते पुरावे द्यायला तयार आहेत सगळे लोक. आणि त्या पुराव्याप्रमाणे सगळ्यांना आरक्षण भेटण्याची 100% शाश्वती आणि भेटेल. यानंतर जाणून घेणार आहोत आपण ॲडव्होकेट नारायण सोमवंशी साहेब यांच्याकडून. सर, मराठा समाजाला कायद्याच्या दृष्टीनं आरक्षण मिळेल का? कायद्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की 100% आरक्षण मिळणारच. फरक असा आहे की या देशामध्ये ज्यांना आरक्षण द्यायचं आहे का त्या राज्यकर्त्यांची इच्छाशक्तीवर हे सगळं अवलंबून आहे. याचं कारण असं की आपली जी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्यामध्ये त्या वेळेला त्या समाजाचा विचार करून त्या समाज घटकांना आरक्षणासाठी त्या ठिकाणी नोंद केली. पण याचा अर्थ त्याच्यापुढे कुणालाच वाढवता येत नाही, कुणालाच कमी करता येत नाही असं आहे का? तर असं अजिबात नाही. कारण आपल्या राज्यघटनेमध्ये अनेक दुरुस्त्या झालेल्या आहेत आणि दुरुस्त्या करता येतात. त्यामुळे ते काही अवघड नाही आहे. फक्त राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे की मराठा समाज, आत्ताच अनेकांनी म्हटल्याप्रमाणे मराठा समाजाची जर स्थिती आपण पाहिली, मराठा समाजाला विरोध होतो काही लोकांकडनं. का होतो? तर त्यांचं असं म्हणणं की महाराष्ट्रामधल्या मराठा समाज हा इथल्या सत्तेवरती अनेक पदं तो भूषवित आहे, त्यामुळं तो सक्षम आहे अत्यंत आपापल्या परीनं आणि त्याला आरक्षणाची गरज नाही असं म्हणणारी काही मंडळी आहेत. पण हे सपशेल चुकीचं आहे. याचं कारण असं की आज मराठा समाजामध्ये सुद्धा 80% जनता ही दलितांचंच जीणं जगणारी जनतासुद्धा इथं आहे. ज्यांच्याकडं अत्यंत अल्पभूधारक 2-2.5 एकर 5 एकर शेती आहे किंवा ज्यांच्याकडं आपण म्हणू की शेतीच नाही, भूमिहीन असे काही मजूर आहेत मराठा समाजामध्येही आहेत. आपल्याला पाहता येईल की अनेक तुम्हाला मी परिवार दाखवतो की अण्णाव देशमुख आहे, पाटील आहे, पण त्यांच्याकडे भूमिहीन असणारे लोक आपल्याला पाहायला मिळतील. ही सर्व जर पाहिली तर मग त्यांना आरक्षणापासून वंचित करता येतं का? हा जर प्रश्न आपल्या पुढं निर्माण झाला तर मला असं वाटतं की कायद्यामध्ये आज ही वेळ आली आहे. आज शेतकऱ्यांच्या पुढं असणारी जी दयनीय अवस्था आहे, म्हणजे शेतकरी एकतर आसमानी संकटानं लुटलेला आहे किंवा सुलतानी संकटांनी लुटलेला आहे. त्याच्यामुळं असमर्थता झाली आणि जे शेतीवरती अवलंबून आहेत ते असं म्हणत आहेत की आमची जी मुलं आहेत पुढे चालून ते शेतीमध्येच राबत आहेत, त्यांना शिक्षणामध्ये त्यांना ज्या सवलती पाहिजेत, नोकऱ्यांमध्ये ज्या सवलती पाहिजेत, या सवलतीपासून मराठा समाजातला गरीब समाज जो शेतकरी समाज आहे, ज्याचं शेतीतनंही काही उत्पन्न मिळत नाही किंवा भूमिहीन किंवा अल्पभूधारक आहे, त्यांच्या मुलाला शिक्षणाची दारं पूर्णपणे बंद होत आहेत. आणि उच्च शिक्षण हे एवढं अवघड झालं आहे की त्यामध्ये आरक्षणवाल्याला तर एकतर संधी किंवा कोट्याधीश असणाऱ्या त्याच्या बापाच्या मुलालाच संधी, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आता वेगवेगळ्या समाजामध्ये आरक्षणाची गरज भासू लागली आहे. आणि मला असं वाटतंय जर सरकारने या सगळ्याचा विचार केला तर निश्चितपणानं मराठा समाजाला सुद्धा आरक्षण देता येऊ शकतं. याचं कारण असं की आपण मागे 2-3 शब्द ऐकला असताल, इम्पिरियल डाटा किंवा आता आपल्याकडं आयोग आहे मागासवर्गीय आयोग. या आयोगाला तर कित्येक वर्ष अध्यक्षच नव्हता, अक्षरशः ही दुर्भाग्याची गोष्ट होती. आत्ता काल परवापासून ज्यावेळेस आंदोलनाचं स्वरूप यायला लागलं आहे त्यावरती अध्यक्ष बसवण्यात आला आणि इम्पिरियल डाटा गोळा करण्याचा यापूर्वीसुद्धा इम्पिरियल डाटा याच सरकारमधले जे प्रतिनिधी बसलेत उपमुख्यमंत्री वगैरे त्यांच्याकडे इम्पिरियल डाटा ऑलरेडी उपलब्ध होता. पण सरकार दुसऱ्याचं आलं म्हणून त्यांना मदत केली नाही आणि मग त्यांनी कुठं तर गडबडीमध्ये इम्पिरियलपासून ज्यावेळेस आंदोलनाचं स्वरूप यायला लागलं आहे त्यावरती अध्यक्ष बसवण्यात आला आणि इम्पिरियल डाटा गोळा करण्याचा यापूर्वीसुद्धा इम्पिरियल डाटा याच सरकारमधले जे प्रतिनिधी बसलेत उपमुख्यमंत्री वगैरे त्यांच्याकडे इम्पिरियल डाटा ऑलरेडी उपलब्ध होता. पण सरकार दुसऱ्याचं आलं म्हणून त्यांना मदत केली नाही आणि मग त्यांनी कुठं तर गडबडीमध्ये इम्पिरियल डाटा लवकर गोळा करण्याच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी आरक्षण मराठ्यांना आपल्याला दिलं. त्याच्यामध्ये सुद्धा कसं दिलं, शैक्षणिकदृष्ट्या आर्थिक मागास विद्यार्थी जे आहेत किंवा मराठा समाज आहे त्यांच्या मुलासाठी SEBC नावाची एक संकल्पना पुढे आली किंवा OBCंना सुद्धा असं होऊ नये की त्यांच्यातलं काहीतरी काढून दुसऱ्याला दिलं जातं आहे. त्याच्यामुळं SEBCची संकल्पना पुढे आली आणि शैक्षणिक सवलती मराठा समाजाच्या मुलांनासुद्धा देण्यासाठी तशा पद्धतीच्या आरक्षणाची एक वेगळ्या पद्धतीच्या आरक्षणाची 16% काय टक्के असेल ती देण्याच्या तरतुदीच्या अनुषंगानं प्रयत्न झाला. गेल्या वेळच्या सरकारने हा प्रयत्न केला
या ठिकाणी ते राज्य सरकारने मान्य केला. हायकोर्टामध्ये सुद्धा आत्ता म्हटल्याप्रमाणे ते मंजूरही झालं, त्याला मान्यता मिळाली. पण दुर्भाग्यानं आपल्याला तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे अनेक समाज विरोध करत असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र याला योग्य पद्धतीनं प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं हे आरक्षण आहे तिथंच थांबलं. आणि आत्ता प्रश्न निर्माण झाल्यानंतरसुद्धा मला असं निश्चितपणानं वाटतंय की दोन्ही सरकारं, जे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, आत्ता म्हटल्याप्रमाणे तामिळनाडू किंवा अनेक 2-4 राज्य आपल्या देशामध्ये 4-5 राज्य असे आहेत की ज्याच्यामध्ये 50% वरसुद्धा आरक्षण गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येक राज्यांनी त्या राज्याची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती पाहून त्या समाजांना याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट जर केली तर त्या ठिकाणी आरक्षण देता येऊ शकतं. पण त्याच्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तर ही सगळी डाटा गोळा करून व्यवस्थितपणे पुरावे गोळा करून त्या ठिकाणी समाजाची अवस्था, परिस्थिती, दारिद्र्य हे सगळं मांडावं लागेल आणि ते कशा दृष्टीनं आजच्या स्थितीमध्ये मागास आहेत हे दाखवण्याचं काम मागासवर्गीय आयोगानं करणं गरजेचं आहे. आणि केंद्र सरकारनं सुद्धा ही व्यापक भूमिका लक्षात घेऊन त्या ठिकाणी जर प्रयत्न केला आणि केंद्रामध्ये त्या ठिकाणी घटनेमध्ये जर दुरुस्ती केली आणि या आरक्षणाला वाढीव पद्धतीचं आरक्षण 50%पेक्षा जास्त वाढवण्याचा जो अधिकार केंद्र सरकारला कायदा करण्यामध्ये आहे, तो जर कायदा झाला तर सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा तो मान्यच करावा लागेल. पण राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्यामुळं किंवा आत्ता म्हटल्याप्रमाणे राजकीय संदोपसंधी साधण्यासाठी काही लोक जाणीवपूर्वक या आरक्षणाचा खेळखंडोबा करत आहेत. त्याच्यामुळं अनेक समाज याच्यापासून, नुसता मराठाच नाही, मुस्लिम समाजानं मागे आरक्षण मागितलं, ब्राह्मण समाजाने सुद्धा मागे आरक्षण, आणि कुणी कुणाचा विरोध असायचं कारण नाही. फक्त असं आहे की माझ्यातलं तोडून दुसऱ्याला देऊ नये हा एक स्थायी भाव माणसाचा आपण समजू शकतो. त्यांच्याबद्दलही वाईट वाटायचं काही कारण नाही. पण कायदेशीर तरतूद करून जर हे आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला आणि कायदेशीर सर्व बाबी जर यामध्ये नियोजित पद्धतीनं जर वेगवेगळ्या कायद्याच्या कसोटीमध्ये बसून जर करता आली तर कायद्यामध्ये ते प्रावधान, सुदैवानं आमचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित राज्यघटना केली म्हणून बरी आहे. जर इंग्लंडसारखी अलिखित राज्यघटना असती तर बहुजन समाजाला काहीच मिळालं नसतं का काय, अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली असती. पण सुदैवानं ती तरतूद असल्यामुळं आणि लिखित असल्यामुळं आपल्याला त्यात दुरुस्ती करून जनतेची गरज काय, आज लोकांची गरज काय, समाजाची गरज काय ही बघून त्या दुरुस्त्या करण्याचा अधिकार आहे, प्रावधान आहे. आणि तशा अर्थानं जर हा सक्षम प्रयत्न सगळ्याच्या प्रयत्नातून म्हणजे जर वाढवून देऊन करण्याचा जर प्रयत्न केला तर चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आरक्षण मिळू शकतं. फक्त त्या दृष्टीनं कायद्याची लढाई एका बाजूला, समाज आंदोलनाची लढाई दुसऱ्या बाजूला, आणि वेगळ्या पद्धतीनं त्याला वेगळा एक डाटा गोळा करून आपण जर चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयोग ह्या मागासवर्गीय आयोगापुढे केला तर निश्चितपणानं उद्याच्या दृष्टीनं पुरावे येतील. आता काही नवीन समस्या निर्माण झालेत. आत्ता एक शासनाने GR काढला आणि त्या GRमध्ये त्यांनी असं म्हटलं की आपली वंशावळी जर दिली तर त्या कुणब्यांना त्याच्यात घेऊ. आता मूळ कुणबी समाज विदर्भामध्ये आहे. खरं तर मराठवाड्यामध्ये सुद्धा कुणबी समाज नाही असं नाही आहे, पण दुर्भाग्यानं ती त्यावेळेस तिथं नोंदी झाल्या त्यामुळं त्यांच्याकडं पुरावे उपलब्ध आहेत म्हणून ते कुणब्याच्या स्थितीमध्ये आहेत. आज ठीक आहे, त्यांची फारच दयनीय अवस्था असेल, पण इथल्या मराठवाड्यातल्या सर्व मराठ्यांची वाईट अवस्था नाही किंवा विदर्भातल्या किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या नाही असं म्हणणं किंवा कोकणातल्या नाही हे सुद्धा चुकीचं ठरेल. तर त्याचं सर्वेक्षण होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं पुरावे निर्माण करणं गरजेचं आहे. आत्ता आपल्या इथं आपल्या बाजूला तुळजापूरमध्ये आपण पाहतो ब्राह्मण समाजालाही आरक्षण आहे, मराठ्यांनाही आरक्षण आहे. ते का आहे तर या ठिकाणी निजामी राजवट होती आणि त्या राजवटीमध्ये जे पुजारी, कारण तिथं सर्व जातीचे पुजारी आहेत तुळजापूरमध्ये, त्यामुळं पुजारी म्हणजे समाजाचं काम करतात, त्यांचं मदत करतात, त्यांचा त्या ठिकाणी तुटपुंजा व्यवसाय असतो. म्हणून त्या अनुषंगाने त्यावेळच्या निजाम सरकारांनी त्याच्यामध्ये नोंदी केल्या. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये त्यांच्यावरती सुद्धा वेगवेगळी पुस्तकं लिहिली गेली आणि त्यांचे पुरावे त्याच्यामध्ये आल्यामुळं आज त्यांना मिळतं. आता जिथं कुणबी, आता इथं या ठिकाणी वंशावळ कुणालाच मिळणार नाही. त्यामुळे नुसत्या वंशावळीच्या पद्धतीनं जर इथं GR काढला तरीसुद्धा 4-2% सुद्धा लोकांना त्याचा फायदा होणार नाही. फक्त ते पुरावे कसे निर्माण करावे लागतील, निजामाच्या राजवटीतले पुरावे आपल्याला गोळा करावे लागतील. नसतील तर त्या अनुषंगानं संशोधन करावं लागेल आणि चांगले भक्कम पुरावे तयार करून जर मागासवर्गीय आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये हे व्यवस्थितपणे डाटा जर देण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आरक्षण टिकू शकतं. फक्त राजकीय इच्छाशक्तीचा यामध्ये अभाव आहे आणि राजकीय संदोपसुंदी आणि स्पर्धेमुळं या ठिकाणी मला श्रेय का तुला श्रेय यामध्ये हा गोंधळ सगळा लागलेला आहे. ज्या समाजाला खरं तर जर त्या समाजामध्ये वाईट अवस्थेमध्ये जगणारी जनता असेल तर त्या सगळ्याला त्याचा अधिकार मिळू शकतो. फक्त कायद्यात त्याचं रूपांतरित करून सर्वांना कसं मिळेल हे जर प्रयत्न केला तर कायद्यानं सुद्धा ही निर्माण करता येतं असं मला विश्वास वाटतो. आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळात समाजाची गरज म्हणून
मराठ्यांचं आरक्षण टिकेल, त्या आंदोलनाला मिळत असलेला पाठिंबा किंवा ओबीसी समाजाला सुद्धा वाटत असलेलं जी त्यांची एक खंत आहे, साहजिक आहे, त्यांना वाटू शकतं की असं वाटणं साहजिक आहे की त्यांना आरक्षण 27% आहे, पण त्यांचा समाज बराच मोठ्या प्रमाणात आहे आणि अजूनही मराठ्यांची संख्या एवढी मोठी जर घातली ओबीसीमध्ये तर त्या ठिकाणी त्यांनाच आरक्षण किंवा त्यांना नको त्या माणसांना संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं लोकांना गरज आहे त्यांना मिळणार नाही असे संशय वाटणं साहजिक आहे आणि ते काही चुकीचंही नाही. पण त्यापेक्षा एक वेगळी त्या ठिकाणी तरतूद करून आपल्याला घटनेमध्ये आपल्याला परिवर्तन करता येऊ शकतं आणि ती सरकारांनी करावी ही मी विनंती करतो. धन्यवाद. तर आज आपण या ठिकाणी ऐकलं असेल, पाहत आहोत की सर्वांचं एकच म्हणणं आहे की राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. मायभूमी न्यूजसाठी किशोर सोनकांबळे, लातूर.